केक बघताच लक्षात आलं असेल की हा केक किती सॉफ्ट, स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे. इथं मी केकचे प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग घरच्या घरी आणि कमी साहित्यात चॉकलेट केक कुकरमध्ये कसा करायचा ते बघूया. पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे कुकरच्या डब्याला मी 1 चमचावर तूप घालून हे तूप सगळीकडे पसरून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चमचाभर मैदा घालून तो मैदा देखील या भांड्याला सगळीकडे पसरून घ्यायचा, जेणेकरून आपला केक भांड्याला चिकटणार नाही. अशा पद्धतीने सगळीकडून मैदा पसरून घ्यायचा. इथं मैदा माझा लावून झालेला आहे. आता एका बाउलमध्ये 1 वाटी दूध, पाव वाटी तेल, पाऊण वाटी पिठी साखर आणि 5 ते 6 व्हॅनिला इसेन्सचे थेंब घालून याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून पुन्हा याला 1 मिनिटभर चांगले मिक्स करायचे. आता या भांड्यावर एक चाळण ठेवून त्यामध्ये 1 वाटी मैदा आणि पाव वाटी कोको पावडर म्हणजेच लहान आपले 3 चमचे कोको पावडर घालून याला थोडं मिक्स करून घ्यायचे. आणि आता त्यामध्ये चिमटभर मीठ घालून पुन्हा थोडं मिक्स करायचं आणि हे चाळणीने सगळं आपल्याला चाळून घ्यायचं. अशा पद्धतीनं हा मैदा सगळा चाळून घ्यायचा. इथं मैदा सगळा चाळून झालेला आहे आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने या मिश्रणात हा मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि हे मिक्स करत असतानाच मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि कुकरची शिट्टी आणि रिंग दोन्ही काढून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये एक छोटी चाळण घातलेली आहे. इथं आपलं बॅटर हे करून झालेलं आहे. अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि ज्या भांड्याला आपण मैदा लावलेला आहे त्या भांड्यामध्ये हे मिश्रण पटकन ओतून घ्यायचं. त्यानंतर भांडं 5 ते 6 वेळा टॅप करून घ्यायचं आणि जो कुकर आपण गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये कुकरची शिट्टीने रिंग काढून याला झाकण लावून बरोबर मीडियम गॅसवर 25 मिनिटे केक शिजवून घ्यायचा. बरोबर 25 मिनिटानंतर आपला केक बघूया. आपण एक चाकूने चेक करूया. इथे चाकूला काहीच मिश्रण लागलेलं नाही, म्हणजे आपला केक परफेक्ट शिजलेला आहे. बरोबर मला 25 मिनिटे मीडियम गॅसवर लागलेले आहेत. आणि कडेला जे तुम्ही जाळी बघताय त्या जाळीवरूनच लक्षात आलं असेल की हा केक किती स्पॉन्जी झालेला आहे. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या कडा अशा रिकाम्या करून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये तो केक काढून घ्यायचा. गॅस फुल्ल करायचा नाही आणि गॅस लोसुद्धा करायचा नाही. मीडियम गॅसवर बरोबर 25 मिनिटं हा केक शिजवून घ्यायचा. तुम्हाला केकचं प्रमाण मी इथं पुन्हा एकदा सांगते. 1 वाटी दूध, 1 वाटी मैदा, पाऊण वाटी साखर, पाव वाटी तेल, 3 चमचे कोको पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमटभर मीठ. या प्रमाणानुसार तुम्ही केक नक्की करून बघा आणि हा केक एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि जाळीदार होतो. अजिबात कोरडा देखील केक होत नाही. एकदम बेकरीत मिळतो सेम तसा हा चॉकलेट केक घरच्या घरी कमी साहित्यात तयार होतो आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.